नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टोमॅटो राईस, म्हणजेच टमाटरचा राईस. तर हा बनवायला अगदी सोपा आहे, झटपट बनते. तर तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनवर वगैरे किंवा तुम्ही असाही बनवू शकता. टेस्टला तर अमेझिंग आहेच. तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया. तर मी इथे 6 ते 7 टमाटर घेतलेले, त्याला असे अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे. तर त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे, 5 ते 6 लसूण कळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा चम्मच भरून मिरची पावडर घेतलेला आहे. तर बघा, याचं मिक्सरमधून मी पेस्ट करून घेतलं. जेवढे पण टमाटर, कांदा, लसूण आणि मिरची पेस्ट आहे, मिरची जी आहे त्याच्या मी पेस्ट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेले आहे. तर मी इथे 2 वाटी तांदूळ घेतले, जे अर्धा तास आधी भिजत टाकलेले होते. तर भिजत टाकणे हे ऑप्शनल आहे, वेळेवर असं धुवून पण टाकलं तरी चालेल, पण जर असं भिजवून टाकले तर छान होईल, दाणा दाणा असा मोकळा होईल. तर चला त्यानंतर बघूया काय घेतलं. मी इथे कांदा घेतलेला आहे, 2 कांदे मी मोठे स्लाइस करून घेतलेले आहे. आडवे चिरायचे नाही, स्लाइस करायचं आहे. त्यानंतर 3 टमाटर पुन्हा कापलेले होते, हिरवे मटर घेतले आणि थोडा कढीपत्ता घेतला. तर त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकली. त्यानंतर जो आपण 2 कांदा घेतलेला होता स्लाइसमध्ये कापून, तो कांदा आपल्याला छान इथे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे हिरवे मटर टाकायचे आहे. तर माहिती आहे फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, एकदम झटपट बनते. ही आज मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवलेली होती. खूप छान झाली, तिला तर आवडली आणि सर्वांनाच आवडली. तर तुम्ही हा गंजामध्ये किंवा कढईमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा करू शकता. तर त्यानंतर मी इथे बघा थोडं जो टमाटर कापून घेतलेला होता तो टाकला. इथे आपल्याला टमाटरची जास्त गरज आहे, कारण की हा टमाटर राईस आहे, म्हणून इथं आपल्याला टमाटरचा फ्लेवर जास्त द्यायचा आहे. तर त्यानंतर मी इथे टमाटरसुद्धा टाकून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि लाल मिरची टाकलेली आहे 2-3. आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर ते प्रत्येकच रेसिपीमध्ये कॉमन आणि आवश्यक असते, मीठ. आणि त्यानंतर इथे मीठ टाकल्यानं काय होतं की टमाटरसुद्धा लवकर शिजण्यात येतं. आणि त्यानंतर जे आपण प्युरी करून घेतलेली होती टमाटरची, तर ती प्युरी आपल्याला इथे टाकायची आहे. जो पेस्ट आपण तयार करून घेतलेला तो पेस्ट टाकायचा आहे. तर काय आहे, तशी ते साऊथ इंडियन रेसिपी आहे टमाटर राईस, आणि खरंच सांगते खूप छान वाटते. तुम्ही हे कशाही सोबत सर्व करू शकता, जसं सलाद वगैरे किंवा असं पण खाऊ शकता, किंवा तुम्ही ग्रेव्हीसोबत वगैरे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाही सोबत इथे खाऊ शकता. तर बघा किती छान कलर आलेला आहे. तर चला, हळूहळू यामधून तेल सुटलं आणि आपली ग्रेव्ही म्हणजेच टमाटर वगैरे छान शिजून झालेलं आहे. आणि जे आपण अर्धा तास आधी भिजत टाकलेले तांदूळ होते ते इथे आपल्याला टाकायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की ते तांदूळ कुठले घ्यायचे आहे, तर मी जे डेली रुटीनचे तांदूळ आहे माझे, हे चिन्नूरचे तांदूळ आहे, तर तेच मी घेतलेले आहे. जर तुम्ही बासमती चावल वापरत असाल तर काही हरकत नाही, वापरू शकता. त्यानंतर इथे छान याला मिक्स करायचं आहे पूर्ण तेलामध्ये. आणि त्यानंतर इथे गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. तर हे तांदूळ इथे जुने आहे, म्हणजे मागच्या वर्षीचे तांदूळ आहे, तर त्याला जास्त पाणी लागतं, म्हणून मी 1-2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या तांदळानुसार पाणी टाका. तर याला झाकून छान वाफ येऊन शिजवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे बघा आपला टमॅटो राईस बनून तयार आहे आणि किती छान दाणा दाणा मोकळा झालेला आहे. आणि बघा की इथे जर तुम्ही बासमती चावल वापरत आहे आणि जर त्यामध्ये थोडा कलर टाकला तर जास्त चांगलं होईल, पण मी हे प्युअर बनवलेलं आहे, ओरिजिनल बनवलेलं आहे, कुठल्याही म्हणजे याचा वापर केलेला नाही कलरचा वगैरे. तर बघा इथे सर्व करताना मी म्हटलं की चला एखाद्या वाटीमध्ये असं गोल करून दाखवायचं, पण तो इतका म्हणजे असं दाणा दाणा खेळलेला होता, त्याचा असा मोकळा झालेला होता, तर तो वाटीमध्ये आलाच नाही. तर मी इथे टोमॅटो राईस आहे म्हणून टोमॅटो ठेवून घेतलेले आहे, सलाड पण ठेवलेला आहे, काकडी आणि कांदा निंबू वगैरे, आणि त्याच्यासोबत सर्व केलेलं आहे. तर खूप छान झालं. तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. तर अशी होती आजची ही छोटीशी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर अँड बाय.